स्वाभिमानाला मतदान करा, भाजपच्या दबावाला बळी पडू नका. महादेव जानकर. फकीराच्या हातात सत्ता द्यायची की स्वार्थी आणि लबाड लोकांच्या हातात हे जनतेने ठरवावे. मिरज येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी ओबीसी संयुक्त आघाडीचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर यांच्या जाहीर सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपच्या दबावाच्या राजकारणावर जोरदार टीका करत बहुजन समाजाला स्वाभिमानासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. जानकर म्हणाले, काँग्रेसचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. आता आम्ही स्वाभिमानाचे राजकारण करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. कोणत्याही पक्षाच्या दबावाला बळी न पडता बहुजन समाजाने स्वाभिमानाला मतदान करावे. भाजपकडून होत असलेल्या कथित दबावाबाबत ते म्हणाले, भाजपकडून मला थेट फोन येतात. तुम्हाला किती पैसे हवेत ते सांगा, RTGSने देतो अशी आमिषे दाखवली जातात. पण सत्ता पैशावर नव्हे तर जनतेच्या विश्वासावर उभी राहिली पाहिजे. जानकर यांनी आपल्या पक्षाच्या लढ्याचा आढावा देताना सांगितले, मी महाराष्ट्रातील एकही जिल्हा सोडलेला नाही. सोलापूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, अकोला, चंद्रपूर यासह अनेक ठिकाणी आम्ही नगरपालिका निवडणुका लढवत आहोत. गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे राज्य उभे करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. ते पुढे म्हणाले, आमच्यावर कुठलाही कौटुंबिक किंवा वैयक्तिक स्वार्थ नाही. त्यामुळे आम्ही निर्भीडपणे जनतेसाठी लढू शकतो. फकीराच्या हातात सत्ता द्यायची की स्वार्थी आणि लबाड लोकांच्या हातात हे जनतेने ठरवावे. महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना जानकर यांनी स्पष्ट केले, आमच्या उमेदवारांना निवडून द्या. काही चूक झाली तर जाब विचारणारा मी स्वतः असेन. तुम्ही फक्त आमच्यासोबत ठामपणे उभे राहा. मी महिन्यातून किमान एकदा सांगलीला येईल, ही माझी ग्वाही आहे. यावेळी सभेत लिफाफा या चिन्हावरील बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जाहीर सभेला शेकडो कार्यकर्ते, महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी जानकर यांनी बहुजन समाजाला पुन्हा एकदा आवाहन करत म्हटले, स्वाभिमान, सत्य आणि न्यायासाठी मतदान करा. पैशाच्या आणि दबावाच्या राजकारणाला ठाम नकार द्या. बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, पैसे यांचं घ्या, यांच्या बापाचं पैसे नाहीत. पैसे घ्या, पण तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा. तुम्ही फक्त खातं खोला. उद्याचं सरकार बीजेपीचं येणार नाही आणि काँग्रेसचं बी येणार नाही. ज्यावेळेस आम्हाला विचारल्याशिवाय महापौर बसणार नाही. आम्हाला विचारल्याशिवाय, आम्ही म्हणत नाही आमचा महापौर होईल, पण आम्हाला विचारल्याशिवाय महापौर त्यांचा बसून देणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एक स्वच्छ चारित्र्याच्या माणसासाठी मी प्रचाराला आलोय. 40 वर्ष आम्ही अग्निकुंड केलंय. मी मिनिस्टर होतो, रुपयाचा देखील भ्रष्टाचार झाला नाही. आणि पप्पू कोळेकर, मी आज दिवसभर तुमच्या वार्डात फिरलोय. सर्व समाजाने, अंकुशराव आम्हाला सांगितलं की साहेब वरनं काय होऊ द्या, आतनं सारा लिफाफात चालू आहे. आजचा लिफाफात चालू आहे. त्यामुळं आजच विजयाचं गणित मांडलेलं आहे. आजच ह्यांनी काहीही करू द्या. माझी सभा आहे म्हणून मला कळालं की इथल्या नगरसेवकांनी आमच्या समाजातल्या काही महिला कुठं घेऊन गेला. कुठेही घेऊन जावा, विजय आमचा आहे. विजय आमचा आहे. त्यागी माणूस आहे. महादेव जानकर भोगी नाही. त्यागाचा विजय होतो आणि भोग्याचा पराजय होतो, हे विसरता कामा नये. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची मिरजकरांना सांगणं आहे, खातं खोला. अरे माझं खातं गुजरातला खोललं, राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं कर्नाटकात खोललं. राष्ट्रीय समाज पटला वोट ऑफ पर्सेंटेज ही कोळेकर साहेब शोकांतिक आहे. पण आता मला वाटतं पप्पूच्या वरच्या राजच्या सभेच्या वतीनं मला खुश वाटायला लागलंय की आज मी खातं खोलल्याशिवाय जात नाही. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती, आम्ही मुस्लिमांना तिकीट दिलं, दलितांना तिकीट दिलं, जैनाला तिकीट दिलं, मराठ्याला तिकीट दिलं, ख्रिश्चन बांधवांना तिकीट दिलं. आता राहिलंय कुणाला तिकीट द्यायचं. सर्व समाजाला भागीदारी दिली. एक मुस्लिम नगरसेवक माझा निवडून आला. मुस्लिम नगरसेवक, ख्रिश्चन नगरसेवक बसलाय. जॉर्ज ताई उभा राहावा. ही आमची भगिनी, माझी ख्रिश्चन समाजाची आहे. म्हणजे आमचा अल्पसंख्याक नगारजीच आहे. त्याचाच मेहुणा निवडून आला कुठं, जालन्याला. सर्व समाजाला आम्ही घेतोय. भारतीय जनता पार्टी जाती जाती भांडणं लावते. मराठा विरुद्ध ओबीसी,
दलित विरुद्ध मुसलमान आणि ओबीसी विरुद्ध मुसलमान, हिंदूच्या नावाखाली मत घेणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीवर मी बी पाहिली ना, मीही 4 वर्ष त्यांच्या युतीत होतो, मला त्यांचं आतलं सारं माहित आहे.